या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत बापू, कदम, मोना, रुपाली, स्वप्नील आणि दीपक हे सगळेजण अपर्णाविषयी बोलत असतात. बापू म्हणत असतात की जेव्हा अप्पी होती तेव्हा आपल्याला कशाचंही टेन्शन नसायचं. तर दीपक म्हणत असतो की हो ना बापू, जेव्हा दीदी होती तेव्हा आपल्याला कोणतंही टेन्शन नव्हतं, पण आता दीदीशिवाय अमोलला कसं सांभाळायचं हे तर मला कळतच नाही आहे. आणि मग सगळेच जण अपर्णाच्या आठवणीत रडू लागतात. बापू म्हणत असतात की तिला प्रत्येक वेळी कळायचं की कोणाला कसं हसवायचं. प्रत्येकाच्या मनातल्या भावना तिला समजत होत्या, उमजत होत्या. आता ती नाही आहे हा विचारसुद्धा सहन होत नाही आहे. तर मोना म्हणत असते की आपण अर्जुन दादांना आणि अमोलला आता धीर द्यायला हवा. त्यांना आता आपल्यालाच सांभाळायचं आहे. मात्र ही फक्त त्यांची नाही तर आपलीसुद्धा परीक्षा आहे. तर दीपक म्हणत असतो की अगदी खरं आहे. अमोलला तर कसं हे सगळं सांगायचं तेच सुचत नाही. मात्र स्वप्नील म्हणतो की तुम्ही सगळेजण आत्ता इतका विचार नका करू. अर्जुनने आपल्याला सांगितलं आहे ना की संध्याकाळपर्यंत तो काहीतरी आपल्याला सांगेल म्हणून. मग आपण वाट बघूयात. तर बापूसुद्धा म्हणत असतात की हो, आपण त्याला सतत फोन करून त्रास नको द्यायला. तो संध्याकाळपर्यंत माझ्या अप्पीबद्दल काहीतरी नक्की सांगेल. आणि त्यावर सगळेच जण हो म्हणतात. तर रुपाली म्हणत असते की आता आपण जी काही परिस्थिती पुढे येईल ना त्याला तोंड द्यायची तयारी करूयात. आणि त्यावर ते सर्वजण हो म्हणतात. मात्र त्यानंतर बापू देवघरात जातात आणि रडत बसतात. कदम त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न करत असतात. मात्र बापू म्हणत असतात की अप्पीशिवाय जगणं अवघड आहे. मी कधीच विचार केला नव्हता की अशी वेळ येईल माझ्यावर. तर कदम म्हणत असतात की बापू तुम्ही असं बोलू नका. जर आपणच खचून गेलो तर आपल्या मुलांना कोण सावरणार. तर बापू म्हणत असतात की तुम्हाला कसं सांगू, मला तिची किती सवय झाली होती ते. आजगावपासून ते इथपर्यंत तिने कधीही माझी आणि दिप्याची साथ सोडली नाही. माझा दिप्या अवखळ आहे. मोनालासुद्धा अजून एवढी समज नाही. पण माझी खात्री होती की अप्पी कधीच त्या दोघांना वेगळं करणार नाही. ती कायम त्यांना सोबत घेऊन चालेल. पण आता तीच नसेल तर सगळ्याचा तरी काय उपयोग आहे. आणि मग त्यानंतर ते रडतच खाली बसतात. त्यांना पुढे सगळा अंधारच दिसत असतो. मात्र कदम त्यांना समजावत म्हणत असतात की आता अर्जाला आपल्यालाच सावरायचं आहे. आत्तापर्यंत मला अर्जाची काळजी वाटायची, मात्र जेव्हा अप्पी त्याच्या आयुष्यात आली तेव्हा मला त्याची काही काळजी वाटत नव्हती. पण आता त्याला आणि अमोललासुद्धा आपल्यालाच सांभाळायचं आहे. तर बापू रडतच म्हणत असतात की आत्तापर्यंत अर्जुनसाठी माझी अप्पी होती आणि आपल्यासाठी अर्जुन होता. पण आता पुढे काय आणि कसं करायचं हेच मला कळत नाही आहे. आपल्या पोरांचं सगळं व्यवस्थित होईल असा विचार करून आपण सुखाने डोळे मिटले असते, पण आता ते सुद्धा शक्य नाही आहे. तर कदम म्हणत असतात की बापू असं नका बोलू. माझी खात्री आहे की अप्पी आपल्याला सोडून नाही जाणार. अर्जुन आणि अमोलसाठी ती नक्की परत येईल. फक्त प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते ना. आणि कदाचित असं सुद्धा असू शकतं की तिला काहीच करता येत नसेल किंवा आता ती त्या परिस्थितीमध्येच नसेल. आपण थोडा वेळ देऊयात तिला, ती नक्की परत येईल माझी खात्री आहे. आणि त्यावर बापू रडतच हो म्हणतात. तर दुसरीकडे चिंचोके परत पोलीस स्टेशनमध्ये आलेला असतो. आर्या त्याला काय झाले ते विचारते. तर चिंचोके म्हणत असतो की गाडी पंक्चर झाल्यामुळे मला साहेबांच्या मागे जाताच आलं नाही. आणि त्यांचं बोलणं सुरू असताना चिंचोकेला एका हवालदाराचा कॉल येतो. तो सांगतो की ज्या ठिकाणी अपर्णा मॅडमचा अपघात झाला होता त्या ठिकाणी जळालेल्या अवस्थेत एका स्त्रीची डेड बॉडी सापडली. आणि ते ऐकून चिंचोके तर खूप घाबरतो. तो लगेच याबद्दल आर्याला सांगतो आणि म्हणतो की अपर्णा मॅडमचं वय आणि त्या महिलेचं वय सारखंच आहे. आणि ते ऐकून आर्यालासुद्धा धक्का बसतो. ती म्हणत असते की चिंचोके तुम्ही ताबडतोब त्या ठिकाणी जा, अर्जुनला तुमची गरज आहे. आत्ता इमोशनल होऊ नका, आपल्याला प्रॅक्टिकल विचार करावा लागेल. मी सुद्धा याबद्दल पत्रकारांना सांगते, कारण ते सगळे बाहेरच आहेत. आपल्याला त्यांना काहीतरी अपडेट द्यावीच लागेल. आणि त्यावर चिंचोके नाईलाजाने हो म्हणतो आणि अर्जुनच्या मदतीसाठी तिकडे जायला निघतो. तर आर्या पत्रकारांच्या समोर येते. पत्रकार तिला अपर्णाविषयी पुन्हा वेगवेगळे प्रश्न विचारू लागतात. आणि मग आर्या त्यांना सांगते की आत्ताच आम्हाला अशी माहिती समजली आहे की ज्या ठिकाणी कलेक्टर मॅडमचा अपघात झाला होता त्याच ठिकाणी एका महिलेची बॉडी जळालेल्या अवस्थेत सापडली आहे. ती कोण आहे याची ओळख अजून पटली नाही. मात्र तिचं वय आणि अपर्णा मॅडमचं वय जवळपास सारखंच आहे. या व्यतिरिक्त आमच्याकडे दुसरी कोणतीही माहिती नाही. आम्हाला तपासासाठी थोडा वेळ द्या. आणि हे कळल्यावर ते पत्रकार मग लगेच ही बातमी टी व्हीवर
पिक्चर दाखवायला सुरुवात करतात आणि हे सगळं रुपाली स्वप्नील बघतात. ते दोघेजण तर पूर्णपणे खचूनच जातात. रुपालीला हा धक्का सहनच होत नाही, ती रडू लागते. तर स्वप्नील तिला सावरत म्हणत असतो की रुपाली असं नको करू, अजून यांनासुद्धा खरं काय आहे ते कळलं नाही, आपण धीर धरूयात. तर रुपाली म्हणत असते की आता आपण हे सगळ्यांपासून लपवणं अशक्य आहे, आपण सगळ्यांना याबद्दल सांगूयात. आणि मग सगळेजण त्या ठिकाणी येतात आणि टी व्हीवरील ती बातमी आर्याचं बोलणं ऐकून बापू तर पूर्णपणे खचूनच जातात. दीपक कसाबसा त्यांना सावरतो, मात्र अपर्णा आता आपल्यात राहिली नाहीये हे सगळ्यांनीच मान्य केलेले असते. मोना म्हणत असते की छोटे सरकार तर खोलीत बसलेत, त्यांना असं वाटतंय की त्यांचे बाबा त्यांच्या माला घेऊन येणार आहेत, त्यामुळे ते खूप खुश आहेत. तर दीपक म्हणत असतो की मला असं वाटलं होतं की आज सगळं काही ठीक होईल, मात्र आता काहीच ठीक होणार नाही. आणि मग ते सगळेच जण अमोलला याबद्दल कसं सांगायचं याविषयी विचार करू लागतात. मग नाईलाजाने बापू आणि कदम अमोलकडे जातात. तर तो खूप आनंदात असतो, मा येणार आहे म्हणून तिच्यासाठी चित्र काढत असतो. त्याने अपर्णासाठी एक कवितासुद्धा केलेली असते आणि त्यामुळे बापू तर त्याच्याकडे बघतही नाही, ते रडतच खाली मान घालतात. तर कदम अमोलसोबत बोलण्याचा प्रयत्न करतात, ते त्याला समजावत असतात की तू आता जेवण करून घे. मात्र तो म्हणत असतो की आजोबा मी नाश्ता केला आहे, आता मा आल्यानंतर तिच्या हातूनच मी जेवण करेल. आणि ते ऐकून बापू रडतच म्हणतात की मा आली किंवा नाही आली तरी आपण खचून नाही जायचं ना. आणि ते ऐकून अमोल विचारतो की बापू असं का बोलताय तुम्ही नाराज आहात का. मात्र बापू म्हणतात की नाही रे बाळा, पण तू काहीतरी खाऊन घे, असा उपाशी राहू नको. पण अमोल म्हणत असतो की नाही आजोबा, आता जेव्हा मा येईल ना तेव्हाच मी जेवण करेल, बाबाने मला प्रॉमिस केले की तो आज मला घेऊन येणार आहे. आणि त्याचं ते बोलणं ऐकून बापू आणि कदमांना काय उत्तर द्यावं हे कळत नाही. दुसरीकडे ज्या ठिकाणी ती डेड बॉडी सापडलेली असते त्या ठिकाणी पत्रकार आलेले असतात, पोलिसही असतात आणि मग अर्जुनची गाडीसुद्धा येते. तो सगळा प्रकार बघून अर्जुन तर खूप घाबरलेला असतो. त्याला सतत अमोलचं बोलणं आठवत असतं की बाबा तू मला आज परत घेऊन येशील ना. आणि मग तो रडतच त्या बॉडीजवळ जातो. चिंचोकेसुद्धा धीर देण्यासाठी त्याच्यासोबतच असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन हिम्मत करून त्या बॉडीवरील कपडा बाजूला करतो आणि मग त्यानंतर मोठमोठ्याने रडायला सुरुवात करतो आणि त्याची अवस्था बघून चिंचोके तर खूपच घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.